नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 10 जून 2026. राज्यामध्ये पावसामध्ये देखील वाढ होणार आहे. ते कोणत्या तारखेपासून वाढ होणार आहे आणि एकंदरच पुढील 4-5 दिवसामध्ये काय परिस्थिती राहणार आहे या अंदाजामध्ये आपण सांगणार आहोत. एकंदरच कोकणामध्ये मान्सून दाखल झालेला आहे, पण पुरेसा अजून पाऊस शेतकरी बंधूंनो मराठवाड्यामध्ये देखील अजून नाही आहे. आणि अवकाळी पाऊससुद्धा काल कमी होता, तर आज देखील अवकाळी पाऊस वाढणार आहे का? तर शेतकरी बंधूंनो, आज थोडासा अवकाळी पाऊस वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच मराठवाड्यामध्ये काय आणि विदर्भामध्ये, त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पण मराठवाड्यामध्ये मात्र त्या तुलनेने कमी पाऊस राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच 9 तारखेला जो पाऊस पडलेला होता, 8 तारखेला जो पाऊस पडलेला होता त्याच्या तुलनेने थोडा कमी राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच मराठवाड्यामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे, पण मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता नाही आहे. आणि एकंदरच मराठवाड्यामध्ये मान्सून हा 12 तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. 12 तारखेपर्यंत, त्यामध्ये 12 तारखेला बीड जिल्हा, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये मान्सून दाखल होईल. तसेच 13 ते 15 तारखेपर्यंत संपूर्ण मराठवाडा व्यापण्याची शक्यता आहे. 15 ते 16 तारखेपर्यंत एखादा दिवस कमी जास्त होऊ शकतो. आता उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजेच नाशिक विभाग, अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये, या विभागामध्ये मात्र 15 तारखेपासून पुढे म्हणजे पुढील आठवड्यापासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. व पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच 15 तारखेपासून पुढे तर 22 तारखेपर्यंत राज्याच्या बऱ्याच भागामध्ये शेतकरी बंधूंनो, बऱ्याच भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता देखील आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, तर काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी हलक्या सुद्धा पावसाची शक्यता आहे. एकंदरच हे पुढील आठवड्यामध्ये पावसाचं प्रमाण हे चांगलं असणार आहे या आठवड्यापेक्षा. आणि सध्या तरी अजून 2 दिवस मोठ्या स्वरूपामध्ये पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता नाही आहे. म्हणजेच आज 10 तारीख आणि 10 आणि 11 तारखेला जास्त स्वरूपामध्ये पावसाची वाढ होण्याची शक्यता नाही आहे, पण थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे कालच्या तुलनेने आज. आणि छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा, तसेच हिंगोली जिल्हा या जिल्ह्यामध्ये या 2 ते 3 दिवसामध्ये पावसाची शक्यता देखील आहे. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे पुढील 2-3 दिवसामध्ये. पण इथे पण अशी जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही. मात्र नंदुरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये मात्र पुढील आठवड्यामध्ये म्हणजे 15 तारखेपासून पुढे इथे मात्र चांगल्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. 15 तारखेपासून पुढील आठवड्यापासून म्हणजेच तिथे पुढील आठवड्यामध्ये एकंदरच 22 तारखेपर्यंत चांगल्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि संपूर्ण राज्यामध्ये देखील 22 तारखेपर्यंत बऱ्याच ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हा जर आपला अंदाज, तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.